नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा. आपण या चॅनलवरती नेहमीच आयुर्वेदाविषयी अधिकाधिक माहिती घेत असतो. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आहार हा कशा प्रकारे हितकारक किंवा घातक ठरू शकतो आणि ते कोणत्या घटकांवर किंवा कारणांवरती अवलंबून असतो याविषयी माहिती घेणार आहोत. यालाच आपण आहार विधी विशेषायतन असं म्हणत असतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जो आहार घेत असतो तो अर्थातच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठरवत असतं. मग असे कुठले फॅक्टर्स आहेत, घटक आहेत की ज्यावरती आहाराचा परिणाम काय होणार आहे हे अवलंबून असतं. म्हणजेच 8 बेसिक फॅक्टर्स रिगार्ड्स टू डाएट. यालाच आपण आहार विधी विशेषायतन असं म्हणत असतो. आयुर्वेदामध्ये चरकाचार्यांनी असं सविस्तर वर्णन केलेलं आहे. प्रकृती, करण, संयोग, राशी, देश, काल, उपयोग संस्था आणि उपयोक्ता ही 8 कारणं आहार हितकारक किंवा अहितकारक ठरण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता आपण या प्रत्येकाविषयी सविस्तर माहिती घेऊया. यातला पहिला घटक आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे त्या आहाराचा म्हणजेच त्या पदार्थाचा मूळ स्वभाव, मूळ गुणधर्म. म्हणजेच एखादा पदार्थ हा गुरुगुणाचा आहे का लघु गुणाचा आहे, एखादा पदार्थ उष्ण आहे का शीत आहे, त्याला आपण त्याची प्रकृती म्हणत असतो. उदाहरणार्थ, उडीद हे पचायला जड असतात कारण ते गुरुगुणाचे असतात. या उलट मूग हे लघुगुणाचे असल्यामुळे पचायला हलके असतात. म्हणजेच काय, तर प्रकृतीनुसार म्हणजेच त्या पदार्थाच्या मूळ गुणधर्मानुसार त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतात. यानंतर चरकाचार्यांनी दुसरे कारण सांगितले आहे ते म्हणजे करण. करण म्हणजे पदार्थावरती एखादी विशिष्ट प्रक्रिया करून, प्रोसेसिंग करून त्याचे मूळ गुणधर्म म्हणजेच प्रकृतीमध्ये बदल घडवून आणणं. हे बदल आपण पाणी मंथन करणे म्हणजे घुसळणे किंवा अग्निसंस्कार करून म्हणजे एखादा पदार्थ गरम करून शिजवून करू शकतो. त्यामुळे पदार्थाचे मूळ गुणधर्म हे बदलत असतात. जसं की दही हे पचायला जड असते, गुरुगुणात्मक असते. मात्र आपण जेव्हा त्याच्यामध्ये पाणी घालतो आणि घुसळतो, त्याचं मंथन प्रक्रिया केली जाते आणि त्याचं ताक बनवलं जातं, तेव्हा ते दही लघुगुणाचे म्हणजेच पचायला हलके बनते. म्हणून कोणताही पदार्थ बनवताना त्याच्यावरती कोणत्या प्रकारची प्रक्रिया केली आहे, कोणत्या प्रोसेसिंग केले आहे, त्याच्यावरती त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. संयोग म्हणजेच मिश्रण बनणे, कॉम्बिनेशन बनणे. जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ हे एकत्र येतात तेव्हा त्याचा संयोग बनतो, कॉम्बिनेशन बनतात. हे तिसरं कारण सांगितलं आहे. जसं की मध आणि तूप हे दोन्ही पदार्थ आपण जेव्हा समप्रमाणात एकत्र करतो तेव्हा ते शरीरासाठी घातक ठरत असतात. मात्र हेच पदार्थ जेव्हा आपण सेपरेट सेपरेट खातो किंवा घेतो तेव्हा ते फायदेशीर ठरतात. म्हणजेच काय, अन्न पदार्थ तयार होत असताना कोणती द्रव्य त्याच्यामध्ये एकत्र आली आहेत हे सुद्धा महत्वाचे ठरत असते. चौथे कारण सांगितले आहे राशी. राशी म्हणजे क्वांटिटी. आपण जो आहार घेतोय त्याचं प्रमाण अल्प आहे का अति प्रमाणात आहार घेतला जातोय यावर सुद्धा आपलं आरोग्य अवलंबून असतं. यात सुद्धा आपण हे 2 प्रकारे पाहत असतो. संपूर्ण आहाराचे प्रमाण किती आहे आणि दुसरं म्हणजे प्रत्येक भिन्न भिन्न पदार्थातले गुणधर्म पाहून त्यांचं प्रमाण किती आहे. पुढचं कारण आहे देश. देश म्हणजे आपण जो आहार घेत आहोत, जो पदार्थ खात आहोत तो कुठे तयार झाला आहे, कुठे पिकला आहे हे जाणून घेणं, त्याचा देश काय आहे हे समजणं. कारण जसं की मिरची जेव्हा थंड प्रदेशातली पिकलेली असते तेव्हा ती कंपॅरेटिव्हली कमी तिखट असते. मात्र हीच जर उष्ण प्रदेशात पिकलेली मिरची असेल तर ती तिखट असते. 6वं कारण आहे काल. काल म्हणजे टाइम. यामध्ये एखादा रोग झाला असता, रोगाच्या अवस्थेनुसार आहार ठरवला जातो की तो फायदेशीर आहे का नाही. जसं की ज्वर म्हणजे ताप जेव्हा नवीन स्वरूपात असतो तेव्हा आपल्याला लंगन घ्यावे लागते. मात्र जेव्हा ताप जीर्ण होतो म्हणजे जुना होतो तेव्हा तूप खाणे किंवा घृतपान करणे हे फार फायदेशीर ठरते. यासोबतच काल म्हणजे ऋतूला अनुसरून आहार घेणे सुद्धा. पुढचं कारण आहे उपयोग संस्था. उपयोग संस्था म्हणजे काय, तर आहाराच्या उपयोगाविषयी केलेले नियम. जेवताना बोलू नये, जेवताना खूप फास्ट जेवू नये किंवा खूप स्लो जेवू नये, तसंच पहिलं जेवण पचल्याशिवाय पुढचं जेवण घेऊ नये, अशा प्रकारचे काही नियम सांगितले आहेत. आपण या सगळ्या नियमांविषयी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. 8वं आणि शेवटचं कारण सांगितलं आहे ते म्हणजे उपयोक्ता. उपयोक्ता म्हणजे जो आहार घेणार आहे तो व्यक्ती. त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या पदार्थांची सवय आहे किंवा कोणत्या प्रकारचे पदार्थ हे सवयीचे आहेत त्यावर तो पदार्थ पथ्यकारक किंवा अपथ्यकारक ठरणं अवलंबून असतं. अशा प्रकारे आपण 8 आहार विधी विशेषायतन जाणून घेतली आहेत. यापुढे आपण नीट विचार करून आपला आहार ठरवला पाहिजे आणि याचा उपयोग आपल्याला हेल्दी राहण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.